हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा. ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि व्हिडिओ आलेले अपडेट तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. चला, व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे, तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, कुठेही स्किप न करता. आणि तुम्हाला माहीतच आहे की सध्या आपल्या चॅनेलवरती वास्तुशांतीचे व्हिडिओ येत आहेत. तर तुम्हाला माहीतच आहे, 2 मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की माझ्या माहेरी आमच्या घराची वास्तुशांती होती. तर त्याचेच व्हिडिओ आहे. तर एका व्हिडिओमध्ये सगळं काही शेअर करणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी हे व्हिडिओ पार्टमध्ये पाठवत आहे. तर या व्हिडिओचे ना 2 पार्ट तुम्हाला आलेले आहेत. जर तुम्ही ते 2 व्हिडिओ नसतील बघितले तर नक्की व्हिडिओ ते पण बघा. आणि आजचा व्हिडिओ ना तिसरा पार्ट आहे. तर वास्तुशांतीचे व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगते आणि आत्ताही सांगते आहे. जे कोणी नवीन असतील ना तर त्यांच्यासाठी सांगावं लागतं. ज्यांना आधीच माहीत आहे ते म्हणतील सारखं सारखं काय सांगते, पण जे नवीन जॉईन होतात तर त्यांना पण कळलं पाहिजे आणि सांगायला तर हवंच, हे माझं काम आहे म्हणून मी सांगते. तर असू द्यात, चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इकडे ना गुरुजी काका आता त्यांची जी काही पूजा पहिली होती ती सगळी झाली आणि आता होम प्रज्वलित करतायत. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर एक मोठीसुद्धा पूजा मांडलेली होती, तर तीसुद्धा अजून पूजा करायची आहे. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे. आणि इथे ना मावशी, ही माझी मोठी मावशी आहे, आणि तर ती ना पोहे चाळते, कारण नाश्त्यासाठी पोहे बनवायचे आहेत. आता वास्तुशांती म्हटलं की स्वयंपाक वगैरे आहेच, पण पाहुणे वगैरे येतात आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम पण मोठा असतो, तर जेवायला घरातल्या माणसांना खूप लेट होऊन जातं. आणि लहान मुलंसुद्धा आहेत आणि मोठीसुद्धा माणसं आहेत, तर एवढ्या लेट थांबायचं म्हणजे नाश्ता तर पाहिजेच ना, म्हणून पोहे बनवायचे होते. आणि आत्ता सध्या तरी ना आम्ही सगळे घरातलेच आहोत, अजून पाहुणे मंडळी कोण आलेले नाही आहेत. तर ते थोड्या वेळाने येतीलच, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. या व्हिडिओमध्ये तरी काय बाकी मंडळी जे आहेत, पाहुणे मंडळी, तर ते काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाहीत बघायला मिळणार, पण उद्या जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये नक्की बघायला सगळे मिळतील. तर आता प्रत्येकाचं काही ना काहीतरी कामं चाललेलीच होती. इकडं होम जो होता तर ते स्वाहाकार वगैरे करून झालेला होता, आणि
सगळी पूजा वगैरे आटोपली होती. तर आता ना नैवेद्य वगैरे अर्पण करायचा होता. तर काय काय पूजा चालू होती. आता हा सगळा कार्यक्रम झाला की आरती होईल आणि मग हा आरती वगैरे झाल्यानंतर कळशा वगैरे पूजल्या जातात. तर पुढे जाऊन तुम्हाला ते सुद्धा दिसेलच, कारण बहिणी भावाच्या घरासाठी कळशा वगैरे म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशी कळशा वगैरे घेऊन येतात ना, ते म्हणजे असं वरून घराच्या वरून पाडी वगैरे घालतात. आता त्याला काय बोलतात ते मला नक्की कळेना झाले, पण तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळशीपूजन वगैरे सगळं काही बघायला मिळेल. पुढे जाऊन तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका. तर कसा वाटतो आहे व्हिडिओ ते पण मला सांगा, कमेंट करत जा. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ना ते जास्तीत जास्त शेअर करा. घ्या बरी घ्या. 3 उतरा सगळ्यावर 3 उतरा. इतर सगळं उतरा. बोल नका फक्त आता. भगवानी स्वदं नमामि सुगदा सुगदा वरदा विनाजे रूपे पूरे प्रेम राजे राजे भगवान सुंदर मदन राजा प्रभावी कोरी सर्वसिद्धता दिवे होवाई आणखीन गावाचे अनुभवी कोरी सर्व सिद्धता दिवे होवाई आणखीन त्वमेव विद्या ब्रह्मण्यमेव तमेव सर्वं मम देवदेव कैरवाचा मनचंद्र पमा बुद्ध्यात्मा भगवद्रभा करोणि अद्धं सकर्प अस्मि नन्दनुदे गिरिवरवन्दय राजन वासन वसन विराजन किकरुनुदे भगवते जगदखण्डगुणम्बिनि भौरगुणम्बिनि भौरहृदे जय जय हे महिषासुर मर्दनि रम्यकमर्दनि शैलसुते मदे रम्यकमर्दनि शैलसुते अम्बा माता की भवानी माता की दुर्गा माता की उदो कालिका माता की वस्तुपुरुष महाराज की वस्तुपुरुषाय नमः. सर्वांनी बोल फिरा. या ठिकाणी पापांजर सुरक्ष परमेश्वरा. सर्वांना खाली बसा. तर इथे कळशीपूजन चालले. तर आता पूजा वगैरे सगळे आटोपले. तर गुरुजी काका आहेत ना ते जाणार होते. तर मग ते म्हटले की कळशा वगैरे पूजून घ्या. आणि ते कसे मंत्र वगैरे म्हणतात आणि कळशा वगैरे पूजल्या. तर आमच्या चौघींच्या ह्या 4 कळशा आहेत. आता माझ्या पप्पांच्या बहिणीसुद्धा येणार होत्या ना, तर त्यानंतरच मग जो काही पुढचा कार्यक्रम असेल तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, तुमच्या लक्षात येईलच. तर कळशांना ना हळदी कुंकू वगैरे अक्षता अर्पण केल्या आणि कळशा पूजून घेतल्या. तर सगळे आता पूजा वगैरे झालेली आहे. पूजा सगळे आटोपले, आरती वगैरे सगळी झाली आणि गुरुजी काकांना त्यांचा मानपान जो काय होता तो देऊन पण झाला आहे आणि गुरुजी काका गेलेले सुद्धा आहेत. तर आता ते सगळं झाल्यानंतर ना आमचा नाश्ता कार्यक्रम चाललेला आहे. तर इकडे ना पोह्याचं वाटप चाललं आहे आणि आरती वगैरे होईपर्यंत सगळं होईपर्यंत ना पोहेसुद्धा बनवून झाले होते. तर आता सगळ्यांना पोहे वगैरे द्यायचं चाललं आहे. तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. तोपर्यंत इकडे ना स्वयंपाकाची सुद्धा तयारी झाली होती. भाजी
टाकलेली होती. तर मिक्स भाज्यांची भाजी होती आणि पुलाव होता आणि बुंदीचे लाडू होते. तर ना पुढे जाऊन तुम्हाला हे सगळं बघायला मिळेलच. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा.